नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की एकनाथराव शिंदे यांना कोणत्याही खासदार आमदाराची गरज नसताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार त्यांनी फोडलेले. वास्तविक पाहता गरज त्यांना नव्हती, गरज भारतीय जनता पार्टीला होती. परंतु त्यासोबत एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रात सुद्धा आपली ताकद वाढली आहे आणि आपण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं खच्चीकरण करू शकतो, त्यांना संपवू शकतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच हे 6 खासदार त्यांनी आपल्या बाजूला घेतलेले आहेत. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला माया मिळत होती, प्रेम मिळत होतं. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे सांभाळत होते. शिवसेनेमध्येही मान सन्मान होता आणि आपल्या शब्दाला किंमत सुद्धा शिवसेनेतल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपल्याला मिळत होता. ही सगळी घटना असताना सुद्धा हे 6 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले हा प्रश्न निर्माण होतोय. वास्तविक पाहता विकास निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही तिकडे गेलोय. सत्तेसोबत गेलो तर विकास निधी मिळेल आणि तो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये वापरू शकतो. कार्यकर्त्यांनाही तो फंड आम्ही देऊ शकतो, त्यांनाही ताकदीनं उभा करू शकतो. ही भावना या 6 खासदारांना व्यक्त केलेली आहे. वास्तविक पाहता हे खासदार विकास निधीसाठी गेले नाही तर स्वतःच्या विकासासाठी गेले असा आरोप शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याने या ठिकाणी केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेक सभांमधून बोलताना सांगितलंय की सगळं काही या 6 खासदारांना मिळत होतं, त्यांच्याकडे कोट्यवधीचा निधीही आलेला होता. मग हा निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात का खर्च केला नाही? निधी जर खर्च केला नाही तर मग आम्ही विकास निधीसाठी गेलो असं म्हणणं योग्य नाही असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. हे खऱ्या अर्थानं पेट्या घेऊन फुटले आहेत असा आरोपही त्यांनी केलेला आहे. संजय राऊत जे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते, त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की हे 6 खासदार जे आहेत यांना 50 कोटी रुपये मिळालेले आहेत. आणखी 15 कोटी रुपयाचा यांचा करार झालेला आहे, म्हणजे यांना 75 कोटी रुपये मिळणार आहेत आणि याही पुढे जाऊन 100 कोटींचा विकास निधी या खासदारांना दिला जाणार आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. म्हणजेच काय की एकीकडे 50चा आकडा येतोय, 100 कोटीच्या निधीची गॅरंटी मिळतीये आणि त्यामुळे हे 6 खासदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेत का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथराव शिंदे यांनी या 6 खासदारांना एक मोठा शब्द दिलेला आहे. तो काय हे मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस हे 6 खासदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणच्या शिवसैनिकांशी आणि मतदारांशी ते थेट संवाद साधतायत. त्या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की 2022ला एकनाथ शिंदे यांच्या सोबत काही आमदार गेले. हे आमदार ज्यावेळेस फुटले त्यावेळेस 50 खोके आणि एकदम ओकेची घोषणा शिवसेनेनं दिली होती. म्हणजेच काय तर या आमदारांना 50 कोटी रुपये दिल्या गेले. त्यानंतर काही मंत्रिपद दिल्या गेली, काही त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठमोठ्या योजना दिल्या गेल्या. हेही सगळं ठरल्यानंतर हे 50 खोके जे काही या आमदारांना पोहोचले त्यानंतर यांनी एकनाथ शिंदे सोबत गेले असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न त्यांनी असा केला होता की जर आमदारांना 50 खोके मिळाले असतील तर मग या खासदारांना किती खोके मिळाले असतील, किती कोटी रुपये दिले गेले असतील, काय शब्द आणि काय आश्वासन दिले असतील याचा अंदाज मतदारांनी आणि शिवसैनिकांनी बांधावा असंही त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आणि मातोश्री आणि शिवसेनेनं या 6 खासदारांना आपल्या डोक्यावर घेतलं होतं. कदाचित भविष्यात त्यांच्यावरती शिवसेनेची मदार होती. जर ते फुटले नसते, जर ते एकनाथ शिंदे सोबत गेले नसते, शिवसेनेसोबत जर त्यांनी गद्दारी आणि बंडखोरी केली नसती तर त्यांच्या शब्दाला शिवसेनेमध्ये ताकद राहिली असती. कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये महत्वाचे नेते म्हणून या 6 जणांची नावं सुद्धा आली असती. जसं की राजाभाऊ वाजे यांनी बंडखोरी केली नाही, एकनिष्ठ ते राहिले. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेमध्ये राजाभाऊ वाजे जे की नाशिकचे खासदार आहेत त्यांचं नाव घेतायत, त्यांचा उल्लेख करतायत, त्यांचं कौतुक करतायत. त्यांची एकनिष्ठता कशी आहे हे इतर शिवसैनिकांना सांगतायत. अगदी अशाच पद्धतीनं या 6 खासदारांच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रामध्ये तेच झालं असतं. परंतु तसं न होता हे 6चे 6 खासदार, यापैकी 2-3 खासदार तर उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातले होते. ओमराजे निंबाळकर हे तर उद्धव ठाकरे हे आपल्या वडिलाच्या समान आहेत, वडिलाच्या जागी आहेत. मला बोटाला धरून त्यांनी राजकारणात आणलं, आमदार केलं, 2 वेळेस खासदार केलं असंही ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं. दुसरे बंडू जाधव हे की संजय जाधव म्हणू आपण त्यांना, त्यांचं बंडू जाधव असं नाव आहे. तेही सांगतायत की मी पहिल्यापासून एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मातोश्री परिवारामध्ये एकनिष्ठतेला खूप महत्व आहे. ते बंडू जाधव यांच्या रूपाने त्यांना
महत्व दिलं जात होतं, हेही तितकंच सत्य आहे. परंतु हे सगळं करत असताना ते 6ची 6 खासदार त्या ठिकाणी फुटून गेलेले. पण एक गोष्ट लक्षात येते, हे जरी फुटले असले तरी आजही शिवसेनेचा दरारा, शिवसैनिकांचा दरारा हा कायम आहे. या खासदारांना आजही भीती आहे. कारण आपण पाहिलं असेल की 6 खासदार फुटल्यानंतर यांनी अगोदर उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला जाणं त्या ठिकाणी टाळलं. ऑनलाईन त्यांची बैठक केली. आम्ही कुठंही जाणार नाही असं सांगितलं. आईची शपथ घेतली, मुलींची शपथ घेतली, देवाची शपथ घेतली आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं सांगितलं. कुणी लग्नाचं कारण दिलं, कुणी निवडणुकीचं कारण दिलं, कुणी आजारपणाचं कारण दिलं, परंतु आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना दिला. परंतु हे 6 खासदार कुठेही दिसले नाही आणि अचानकपणे गुप्तरित्या विमानानं ते दिल्लीत पोहोचले आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक करून त्यांनी पुढची सगळी रणनीती त्या ठिकाणी ठरली. कालांतरानं हे सगळं उघडकीस आलं, चर्चाही झाल्या आणि ते एकनाथराव शिंदे यांच्या सोबत त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आम्ही शिंदे सेनेसोबत आलेलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आम्ही सोडलं आहे असं सुद्धा या 6 जणांनी सांगितलं. मित्रांनो, हे जरी सांगितलं असलं तरी 6ही खासदार मुंबईमध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये आलेले नव्हते. हे लपूनच बसले होते असं संजय राऊत सांगतायत. ज्यावेळेस यांना सरकारनं, म्हणजे दिल्ली सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, दोन्हीकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ज्यामध्ये एकनाथराव शिंदे हे सरकारमध्ये सहभागी आहेत. जोपर्यंत या 6 खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आली नाही, ती त्यांना मिळाली नाही, तोपर्यंत हे खासदार आपल्या मतदारसंघात आणि महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसलेले नाहीयेत. अजूनही Y+ सुरक्षा आहे तरीही खासदार मोकळ्या मनानं रस्त्यावर फिरू शकत नाहीत. त्याचं कारण आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा दरारा, त्यांची भीती आणि शिवसैनिकांची भीती ही आजही या खासदारांच्या मनामध्ये आहे. हे सगळं घडत असताना हे नेमकं मग फुटले का, हा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जे सांगतायत त्यात कुठेतरी सत्यता वाटते. त्यांचं असं मत आहे, हे खासदार फुटत असताना किंवा खासदारांना आपल्याकडे घेत असताना यांना त्यांच्यावर जे भ्रष्टाचार झालेले आहेत, या भ्रष्टाचाराच्या आरोपावर त्यांची चौकशी होऊ शकते, त्यांच्या कारखान्याची जप्ती होऊ शकते किंवा त्यांच्या शिक्षण संस्थेवरती कारवाई होऊ शकते. अशा एक ना अनेक प्रकारची भीती या 6ही खासदारांना दाखवली. त्यापुढे जाऊन त्यांना कोट्यावधीच्या निधी म्हणजे खोके हे दिले गेलेत असं संजय राऊत म्हणतायत. त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं, मी यापूर्वी सांगितलं की 50 कोटी या खासदारांना मिळालेले, आणखी 15 कोटी यांना देण्यात येणार आहेत असंही सांगून यापुढे 100 कोटी रुपयाचा निधी देण्याची गॅरंटी सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. एकंदरीत या सगळ्या नियोजनामुळे किंवा सगळ्या अटींमुळे हे 6 खासदार गेलेत. पण सगळ्यात महत्वाचा एक शब्द एकनाथराव शिंदे यांनी दिलाय आणि तो म्हणजे असा आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या 6 खासदारांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये पुन्हा खासदारकीची उमेदवारी दिली जाईल. ती शिवसेनेकडूनच दिली जाईल आणि ते धनुष्यबाण चिन्हावरच लढतील असं एकनाथराव शिंदे यांनी त्यांना शब्द दिलेला आहे. म्हणजेच काय की यांच्या उमेदवाऱ्या या आजच एकनाथ शिंदेंनी फायनल केल्यात. म्हणजे पैसेही दिलेले, विकास निधीही दिलेला आहे आणि उमेदवारी देऊन पुन्हा निवडून आणण्याची खात्री सुद्धा एकनाथराव शिंदे यांनी दिलेली आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळी 2022ला एकनाथराव शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे आमदार गेले होते त्यावेळेस एकनाथ शिंदेनी शब्द वापरला होता की माझ्यासोबत जे आमदार आलेले आहेत त्या सगळ्यांना उमेदवारी दिली जाईल आणि पुन्हा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी राहील. जर मी त्यांना निवडून आणू शकलो नाही तर मी राजकारणात राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याची जबाबदारी मी घेईल. आपण विचार करा, जे आमदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेले होते त्यापैकी सगळ्यांना उमेदवारी मिळाली, पण त्यातले किती निवडून आले आणि किती पराभूत झाले याचा विचार करा. ते सगळ्या आमदारांना निवडून आणू शकलेले नाहीत. तिथं काही अपक्ष आले किंवा तिथं काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आलेले, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बंडखोर आमदार सुद्धा त्या ठिकाणी निवडून आलेले. म्हणजे थोडक्यात काय की जर त्या आमदारांना तुम्ही निवडून आणू शकले नाही तर आता ज्यांच्या विरोधात रोष आहे, जे नरेंद्र मोदी यांचा फोटो न लावता केवळ उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून जनतेने निवडून दिलेले आहेत, असे खासदार फुटल्यानंतर यांना उमेदवारी दिली तरी सुद्धा एकनाथराव शिंदे त्यांना निवडून आणू शकतात का, हा मोठा प्रश्न आहे. परंतु या सगळ्या घडामोडी पाहता हे 6 खासदार खरोखरच या पैशांमुळं, या खोक्यांमुळं, या विकास निधीमुळं किंवा दिलेल्या शब्दांमुळं एकनाथराव शिंदे यांच्याकडे गेलेत का? निश्चितपणे हे प्रेमानं तर गेलेले नाहीयेत.
त्यांना उद्धव ठाकरेंचा रोष आणि शिंदेबद्दल प्रेम निर्माण तर नक्कीच झालेलं नाही, कारण आजही हे 6 खासदार सांगतायत की आम्ही आतापर्यंत मातोश्री आणि उद्धव ठाकरे परिवारावर बोललेलो नाहीत, या पुढेही आम्ही आयुष्यभर त्यांच्या विरोधात बोलणार नाहीत. मित्रांनो, हे बोलूही शकत नाहीत. ज्या दिवशी हे ठाकरे परिवारावर बोलतील त्या दिवशी हा ठाकरे परिवारासोबत असलेला शिवसैनिकांचा जो काही लाखोच्या संख्येनं जे आग्या मोहळ आहे, त्याला आग्या मोहळ म्हणतात शिवसैनिकाला, हे आग्या मोहळ या 6 जणांवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाहीये. संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलंय, ऑपरेशन तुडवा हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. पक्षाला सोडून जर कोणी जात असेल आमदार खासदार, जो पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला आहे, असा आमदार खासदार जर रस्त्यावर दिसला तर त्याला तुडवा. कुठल्याही कायद्याचा किंवा गुन्ह्याचा त्या ठिकाणी विचार करू नका, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं. आणि हाच संदेश, हाच इशारा संजय राऊत यांनी स्पष्टपणे सभांमधून दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिलेला आहे की आपल्याला जो आदेश आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळं ऑपरेशन तुडवा हे आमचं पुढचं ऑपरेशन राहील, असं त्यांनी सांगितलंय. मित्रांनो, याच्यावरती एकनाथराव शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतायत की उद्धव ठाकरेंची शिवसेना आता संपली आहे, ठाकरेंचं राजकारण संपलंय आणि त्यामुळं ऑपरेशन तुडवा अशी भाषा करू नये, कारण ऑपरेशन तोडवण्यासाठी किंवा या खासदारांना तोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शिवसैनिकच राहिले नाहीत आणि त्या ताकदीचे शिवसैनिक नाहीत जे यांना तोडू शकतात. परंतु परिस्थिती अशी आहे की Y+ सुरक्षा देऊन सुद्धा हे 6 खासदार आपल्या मतदारसंघात मोकळेपणानं फिरू शकणार नाहीत. महाराष्ट्रात तर इतर मतदारसंघात नाहीच नाही, हे त्या खासदारांनाही माहिती आहे. आणि त्यामुळे आपण ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलणार नाही हे त्यांनी अगोदरच घोषित केलंय, जेणेकरून शिवसैनिकांचा रोष काही अंशी आपल्या विरोधात कमी होईल. आणि मित्रांनो, आजही अनेक शिवसैनिक आहेत, ते सांगतायत की या खासदारांना निवडून देताना आम्ही आमच्या खिशातून पैसे दिलेले, लोक वर्गणी करून आम्ही यांना पैसे दिलेले, केवळ यासाठी की शिवसेनेचा स्वाभिमान जागृत राहावा, शिवसैनिकांचा स्वाभिमान जागृत राहावा आणि हिंदू हृदय सम्राट पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायमस्वरूपी अस्तित्वात राहावेत, यासाठी आम्ही यांना मदत केली. आणि आज आमचे 1000 असतील, 500 असतील, हे काही का होईना आम्ही यांना मदत केलेली आहे. मात्र या मदतीचा विसर पाडून हे खासदार कोट्यवधी रुपयांसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी आमच्या स्वाभिमानावर पाय ठेवून तुडवले गेलेले आहे. आणि हे त्यांच्या पैशाच्या जीवावर आता या पुढच्या राजकारणात दिसतील तर आम्ही ह्यांना दिसू देणार नाही. एक मतदार तर असं बोललाय ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघातला की जर तुम्हाला पैशाचीच गरज होती तर आम्ही आमच्या किडन्या विकून तुम्हाला 100 कोटी दिले असते, परंतु मी ठाकरेंना सोडायला पाहिजे नव्हतं होतं. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की शिवसैनिक आजही महाराष्ट्रामधला संतप्त झालेला आहे. तो एकनाथराव शिंदे यांच्या विरोधात जेवढा चिडलेला आहे त्याही पेक्षा अधिक या 6 खासदारांवर चिडलेला आहे. कारण पक्षफुटीनंतर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देऊन निवडून आणलेले, हा खरा स्वाभिमान या ठिकाणी होता. आणि तो या बंडखोरांमुळे किंवा या 6 खासदारांनी शिवसेना सोडल्यामुळं तो स्वाभिमान दुखवला गेलेला आहे. म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना आणि त्यांचे शिवसैनिक पुन्हा एक जीवानं, एक दिलानं आणि ताकदीनं निश्चितपणे महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जातील. सामान्य नागरिक त्यांना किती साथ देतील, सामान्य मतदार त्यांना किती साथ देतील, हे येणाऱ्या काळाच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रश्न असा आहे की 50चा आकडा, 100ची गॅरंटी आणि एकनाथराव शिंदे यांनी या 6 खासदारांना दिलेला मोठा शब्द, केवळ एवढ्यामुळंच हे 6 खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेसोबत गेलेत का? आणि जर ते गेले असतील तर त्या शब्दावर भविष्यात ते राजकारणात टिकतील का, त्यांचा टिकाव लागेल का? तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या, कारण तुम्ही महाराष्ट्रातून असता. तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू आहे आणि म्हणून ती आमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची असते. या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित आपल्या प्रतिक्रिया द्या आणि अशीच सत्य आणि रोखठोक माहिती पाहण्यासाठी DS न्यूजच्या संपर्कात राहण्यासाठी DS न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.